नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इंग्रजी शिकायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला रचना सुद्धा समजताय. पण आजचा विषय जो आहे तो थोडासा डिफिकल्ट रचनेचा आहे. आज आपण शिकणार आहोत रिलेटिव्ह प्रोनाउन. सो ज्यांना थोड्याफार रचना समजतायत किंवा आता तुम्हाला बेसिक बेसिक आयडिया आलेली आहे, आज आपण थोडंसं इंटरमिजिएट, थोडंसं कठीण वाक्यरचनांकडे बघणार आहोत. आज आपण शिकणार आहोत रिलेटिव्ह प्रोनाउन. म्हणजे जसं की आपण मराठीमध्ये बऱ्याच वेळा काय करतो, जसं आता ही वाक्य बघा. स्त्री जी माझ्या शेजारी राहते ती डॉक्टर आहे. वेटर ज्याने आम्हाला वाढलं तो खूप नम्र होता. मला ते चित्रपट आवडत नाहीत ज्याला दुःखद शेवट असतो. तुला दुकान माहित आहे का जो फर्निचर विकतो? त्या घोड्याचं नाव काय ज्याने शर्यत जिंकली? डॉक्टर ज्याने मला तपासलं त्याला काही चुकीचं आढळलं नाही किंवा मला चावी सापडली जी मी काल हरवली होती. या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसत असेल ती म्हणजे जी. ज्याने, ज्याना, जो, ज्याने, ज्यानी, जी. सो हे जे शब्द आहेत त्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाउन्स. आता जेव्हा तुम्ही हे शब्द वापरता त्यावेळी तुम्हाला जनरली हे तीन शब्दांचा वापर करायचा असतो: विच, हु, विच आणि दॅट. आता मराठीमध्ये जेव्हा तुम्ही वाक्य ऐकाल त्यावेळी तुम्हाला साधारणतः जो, जे, ज्याने असे शब्द ऐकायला येतील. मग तुम्हाला हे समजण्यासाठी की तुम्ही नेमकं हु वापरायचं, विच की दॅट. सो लक्षात ठेवा, एक बेसिक नियम साधारणतः लक्षात घेतलात की व्यक्तीसाठी जनरली हु वापरायचं. हा, पण ग्रामरच्या भाषेमध्ये व्यक्तीसाठी तुम्ही दॅट सुद्धा वापरू शकता, बट मोस्टली आपण हु वापरतो. सो तुम्हाला जर कन्फ्युजन करायचं नसेल तर व्यक्तीसाठी फक्त तुम्ही हु वापरू शकता. त्यानंतर प्राण्यांसाठी तुम्ही विच वापरायचा, कधीही हु वापरायचा नाही. विच प्राण्यांसाठी वापरायचा. आणि वस्तू किंवा प्राणी किंवा अगदी व्यक्ती यांच्यासाठी तुम्ही दॅट वापरू शकता. पण बेसिकली तुम्ही लक्षात ठेवायचा वस्तूचा उल्लेख त्याच्यामध्ये असेल जो या शब्दामध्ये, तर तुम्हाला दॅट वापरायचं आहे. आता काय वापरायचं आहे तुम्हाला कळलं. वापरण्याची पद्धत तर सेमच आहे, एकच आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता इथे बघा, स्त्री जी माझ्या शेजारी राहते. आता जो जी वाला भाग असतो की नाही, हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. म्हणजे ऍक्च्युली तुमचं वाक्य काय असतं माहितीये का? स्त्री डॉक्टर आहे, हे तुमचं नॉर्मल वाक्य आहे. ती जी स्त्री आहे ना, द वुमन इज अ डॉक्टर. आता इथे हा जो ती आहे त्याचा काही मतलब नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं की इथे ती आलंय म्हणजे त्याच्याऐवजी शी. हा मराठीमध्ये बोलताना आपण तसं म्हणतो, अदरवाईज आपण म्हणू की स्त्री जी माझ्या शेजारी राहते डॉक्टर आहे. तर तो लिंक तुटेल म्हणून आपण तो ती शब्द वापरतो, पण हा ती म्हणजे स्त्री आहे. सो सिंपल जर मी म्हटलं की ती स्त्री डॉक्टर आहे तर तुमचं साधं इंग्रजी तयार होईल की द वुमन इज अ डॉक्टर. हे सिंपलचं तुमचं वाक्य आहे, बरोबर. पण ह्या वाक्यामध्ये हा जो जी आहे ना, हा एक ऍडिशनल माहिती त्या स्त्रीबद्दल सांगते. आणि हा जो एक्स्ट्रा माहिती सांगतो ह्यालाच म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. मग जी साठी तुम्हाला काय शब्द वापरायचा आहे? बरोबर आहे, हु. द वुमन हु माझ्या शेजारी राहते. आता इथे लक्षात घ्या, हे ही आहेची भाषा आहे आणि ही तची भाषा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. सो दोन भाषा असू शकतील इथे, जसं की हु लिव्स नेक्स्ट टू मी. सॉरी, इज अ डॉक्टर. लक्षात आलं? सेम हा प्रत्येक वेळी जो एक्स्ट्रा भाग असतो की नाही, हा तुम्हाला जनरली ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली त्याच्यानंतर लगेच लिहायचं. तुम्ही जर असं म्हटलं, द वुमन इज अ डॉक्टर हु लिव्स नेक्स्ट टू मी, तर काही वेळा ते ठीक आहे, चुकीचं होणार नाही, पण कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं. कारण ज्याच्या ठिकाणी हु लावलाय आपण जनरली असं म्हणतो की त्याच्याबद्दल माहिती सांगतोय. सो बेसिकली ज्याच्याबद्दल माहिती सांगतोय लगेच त्याच्या पुढे लिहिलं तर बेस्ट. आता इथे बघा, वेटर ज्याने आम्हाला वाढलं तो खूप नम्र होता. आता तुमचं बेसिक वाक्य काय? म्हणजे हा तुमचा झाला क्लॉज की हा जो वेटर, कुठला वेटर? ज्याने आम्हाला वाढला ना, तो वेटर, तो खूप नम्र होता. आता या तोचा काही मतलब नाहीये, बरोबर. सो तुमचं वाक्य काय? द वेटर
द वेटर. आता तुम्ही म्हणत द का लिहिताय, कारण तोच स्पेसिफिक वेटर आहे ना ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. सो द वेटर कसा होता, खूप नम्र होता. वॉज व्हेरी पोलाइट और हंबल. तुम्हाला जे शब्द यूज करता येतील ते करा. आता हे तुमचं ऍक्च्युअली वाक्य आहे, पण आता ह्याच्यामध्ये ह्या वेटरची तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगायची येते. आता कुठला वेटर, ज्याने आम्हाला वाढलं. सो हू. आता हू का तुम्हाला कळलं असेल, कारण वेटर हा व्यक्ती आहे. सो द वेटर हू ही लची भाषा आहे. सो हू सर्व अस. द वेटर हू सर्व अस वॉज व्हेरी पोलाइट. सिंपल. सो हा जो पार्ट आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तुम्ही इव्हन पुस्तकामध्ये पण क्लॉजेस बघत असता, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. सो क्लॉज काही वेगळं नाही, क्लॉज म्हणजे वाक्य. जसं हे तुमचं मुख्य वाक्य होतं, द वेटर वॉज व्हेरी पोलाइट. ही तुम्ही एक्स्ट्रा माहिती सांगताय, जास्तीची ऍडिशनल माहिती त्या व्यक्तीबद्दल सांगताय. आता बघा, मला ते चित्रपट आवडत नाहीत ज्याला दुःखद शेवट असतो. सो मला ते चित्रपट आवडत नाही. आवडत नाही त्याची भाषा आहे. सो डोंट ने तुम्ही नाही म्हणता, बरोबर की नाही. आय डोंट लाईक द मूवीज. आता काही जणांना वाटेल सर दॅट मूवीज नाही का. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काय होतं, ते चित्रपट म्हणजे एक स्पेसिफिक कुठले तरी चित्रपट. सो तुम्ही द मूवीज म्हणणं अपेक्षित आहे. दॅट मूवीज म्हटलं तर तुम्ही डिनोट करता एखादी गोष्ट ते. सो आय डोंट लाईक द मूवीज. आता बघा, ज्यांना दुःखद शेवट असतो, ज्यांना. आता तुम्ही काय घेणार, मूवीज हू, विच की दॅट. सो तुमच्याकडे इथे दोन ऑप्शन्स आहेत. बेसिकली तुम्ही दॅट पण म्हणू शकता आणि तुम्ही विच पण म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही विच किंवा दॅट वस्तूसाठी वापरू शकता. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स आहेत. सो मूवीज दॅट हॅव अनहॅपी एंडिंग्स. लक्षात आलं. सो इथे तुम्ही समजा दॅटच्या ऐवजी विच म्हटलं असतं तरी काय फरक पडला असता का. आय डोंट लाईक द मूवीज विच हॅव अनहॅपी एंडिंग, तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तुला दुकान माहित आहे का जो फर्निचर विकतो. आता हा प्रश्न आहे, ठीक आहे, प्रश्न आहे. सो तुला दुकान माहित आहे का, ही त्याची भाषा आहे. सो डू यू नो द शॉप. डू यू नो द शॉप. आता कुठलं शॉप, तुमचं एक्स्ट्रा त्या शॉप बद्दल एक्स्ट्रा माहिती सुरू झाली. जो फर्निचर विकतो. सो जो साठी तुम्ही काय वापरणार, विच. विच सेल फर्निचर. लक्षात आलं. सो सिम्पली इथे लक्षात घ्या, तुम्ही म्हटलं सर आम्ही दॅट वापरलं तरी चालेल का. डू यू नो द शॉप दॅट सेल फर्निचर, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. सो विच किंवा दॅट तुम्ही वस्तूसाठी वापरू शकता. पण जनरली दॅट म्हटलं की तो डिनोट केल्यासारखं होतो. विच म्हणजे जनरली आपण सांगतोय फक्त एक गोष्ट. जसं इट आणि धिस मध्ये जो फरक आहे तोच विच आणि दॅट मध्ये फरक आहे. त्या घोड्याचं नाव काय ज्याने शर्यत जिंकली. त्या घोड्याचं नाव काय. सो हा प्रश्न आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ द हॉर्स. ज्याने शर्यत जिंकली. अ हॉर्स, ज्याने शर्यत जिंकली. आता इथे घोड्यासाठी तुम्ही हू नाही वापरणार, तुम्ही दॅट किंवा विच वापरू शकता. सो विच, बेसिकली प्राण्यांसाठी आपण विच वापरू. हॉर्स विच वन द रेस. सो इथे तुम्हाला एक गोष्ट आहे की रचना तुम्हाला येत आहे, तुम्हाला लची भाषा समजते, तुम्हाला सगळं समजतं, तुम्हाला फक्त रिलेटिव्ह प्रोनाउन कळत नाही. त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. डॉक्टर ज्यांनी मला तपासलं त्यांना काहीही चुकीचं आढळलं नाही. आता इथे बघा, डॉक्टरांना काहीही चुकीचं आढळलं नाही, हे तुमचं ओरिजिनल वाक्य आहे. द डॉक्टर काही चुकीचं आढळलं नाही. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, लची भाषा आहे, नाही म्हणायचं आहे डिडंट.
didn't find anything wrong. किंवा तुम्ही म्हणू शकता फाउंड नथिंग रॉंग. बरोबर. पण ह्या वाक्यात डॉक्टरांची तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगायची आहे. कुठले डॉक्टर? ज्यांनी मला तपासलं ना ते डॉक्टर. सो ज्यांनी मला तपासलं. हु का लिहिला? कारण व्यक्ती आहेत. हु चेक्ड मी. हु चेक्ड मी. त्यांना काही लिहायची गरज नाही कारण ते म्हणजेच डॉक्टर आहेत, लक्षात घ्या. मला चावी सापडली जी मी काल हरवली होती. सो मला चावी सापडली. आय फाउंड द की. आय फाउंड द की. पण कुठली चावी? आता चावी बद्दल तुम्ही काय म्हणणार? विच किंवा दॅट. दॅट आय लॉस्ट yesterday. म्हणायला तुम्ही विच म्हटलं तरी चालेल, फक्त एक स्पेसिफिक जेव्हा तुम्हाला जोर द्यायचा असतो तुम्ही दॅट म्हटलं तर जास्त बेटर. तुम्हाला जनरली फक्त सांगायचं असतं एखाद्या गोष्टीबद्दल, तुम्ही विच सुद्धा म्हणू शकता. सो जेव्हा तुम्ही दॅट म्हणता तेव्हा तुम्ही स्पेसिफिकली डिनोट केल्याचा सेन्स होतो त्याच्यामध्ये, ती गोष्ट त्या की बद्दल. दॅट. अदरवाईज विच दॅट काही म्हणा, सेन्स सेम होईल. सो आय एम शुअर हु विच दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन तुम्हाला कळले असतील. आता तुम्हाला कळले असेल तर एखादं वाक्य तुम्ही मराठीमध्ये इमॅजिन करा सिम्पली आणि ते ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा इंग्रजीमध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये ते तुमचं वाक्य जरूर लिहा. मला बघायचं आहे तुम्ही किती इफेक्टिव्हली एखादं वाक्य ट्रान्सलेट करू शकताय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे. धन्यवाद.